Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे EST एन्व्हायरमेंटल स्टडीज, ज्याच्यामध्ये आपण सेकंड युनिट बघत आहोत. सेकंड युनिटमध्ये आपण कोणकोणते पॉइंट डिस्कस केले. पहिला सेकंड युनिटचं नाव आहे एनर्जी रिसोर्सेस, ज्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पॉइंट कव्हर केलेले आहेत, जे आहेत एनर्जी फॉर्म्स जे आहेत. त्याच्यामध्ये आपण कन्व्हेक्शनल आणि नॉन कन्व्हेक्शनल असे दोन कन्सेप्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये कन्व्हेक्शनल रिलेटेड आपण पॉइंट्स डिस्कस केले आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपण जे आहेत एनर्जी फॉर्ममध्ये कन्व्हेक्शनल आणि नॉन कन्व्हेक्शनल आहेत. आपण मागच्या लेक्चरमध्ये कन्व्हेक्शनल ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आणि ह्या लेक्चरमध्ये आपण नॉन कन्व्हेक्शनल बघणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही चार्टमध्ये हाही चार्ट तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये दाखवलेला, त्याच्यामध्ये एक्सप्लेन देखील केलेला आहे हा चार्ट, ज्याच्यामध्ये पहिला आहे सोर्स ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, जे आहेत कन्व्हेक्शनल आणि नॉन कन्व्हेक्शनल एनर्जी रिसोर्सेस. त्याच्यामध्ये कन्व्हेक्शनल मध्ये दोन येतात, कमर्शियल, नॉन कमर्शियल. काही कन्सेप्ट येतात त्याचे, हे देखील आपण दोन्ही बघितलेले आहेत. तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, नॉन कन्व्हेक्शनल ही कन्सेप्ट बघणार आहे. नॉन कन्व्हेक्शनलचे जे काही पॉइंट्स आहेत ते आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिला नॉन कन्व्हेक्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणजेच काय. नॉन कन्व्हेक्शनल ऑफ एनर्जी सोर्सेस म्हणजेच नॉन कन्व्हेक्शनल सोर्सेस आर अल्सो नोन ॲज अ रिन्युएबल रिसोर्सेस ऑफ एनर्जी. म्हणजेच आता तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये जर बघितलं असाल तर तुम्हाला आठवत असेल की काही ज्या कन्व्हेक्शनल आहेत, कन्व्हेक्शनल जे रिसोर्सेस आहेत ते रिन्युएबल नाही आहेत, म्हणजेच नॉन रिन्युएबल आहेत. जसं की कोळसा, पेट्रोलियम, इलेक्ट्रिसिटी, हे काय झालं, आपलं नॉन रिन्युएबल मध्ये आलं. आणि जे नॉन कन्व्हेक्शनल आहेत ते काय आहेत, रिन्युएबल आहेत, रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. म्हणजे ते पुन्हा पुन्हा आपल्याला काय करता येतात, जनरेट करता येतात, तयार करता येतात. त्याला आपण काय म्हणतो, रिन्युएबल मध्ये म्हणतो. म्हणजे कन्व्हेक्शनल रिसोर्सेस आहेत आणि नॉन कन्व्हेक्शनल रिसोर्सेस आहेत, हे देखील दोन फॉर्म मध्ये डिझाईन झालेले आहेत, रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल. म्हणजे कन्व्हेक्शनल जे आहेत ते तुमचे नुसतं कन्व्हेक्शनल रिसोर्सेस आहेत, ते तुमचे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. जसं की पेट्रोल आहे, आपण मागच्या लेक्चरला देखील बघितलेलं आहे, कोळसा. म्हणजे नॉन कन्व्हेक्शनल आहेत ते रिन्युएबल आहेत. रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे ते पुन्हा ते एनर्जीज तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल, तुमचं सोलर एनर्जी असू दे, त्याच्यानंतर बायो एनर्जी असू दे, त्याच्यानंतर तुमची वाइंड एनर्जी असू दे, टेडल एनर्जी असू दे, त्याच्यानंतर वाइंड एनर्जी असू दे, ह्या पद्धतीची ज्या एनर्जी आहेत त्या आहेत रिन्युएबल रिसोर्सेस, त्याच आहेत नॉन रिन्युएबल. आता आपण वन बाय वन हे एक्झाम्पल डिस्कस करूया. पहिला आहे सोलार एनर्जी. सोलार एनर्जी मध्ये आपण बघणार आहे की दिस इज अ एनर्जी दॅट इज प्रोव्हाइड टू अ सनलाइट. म्हणजेच काय, हे रिन्युएबल आहे, हे पुन्हा पुन्हा जनरेट होतं. आणि हे सोलार जी एनर्जी आहे, सोलार एनर्जी आपण जनरेट करतो ती आपल्या सन म्हणजे सूर्याकडून एनर्जी, सूर्यप्रकाश आहे, सूर्य लाईट्स आहेत, त्याच्या थ्रू आपण काय करतो, सोलार एनर्जी हे डेव्हलप करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, द photovoltaic cells are exposed to a sunlight based on the form of the electricity that needs to be a produced. म्हणजेच की फोटो व्होल्टेइक एक सेल आहे, जो की आपल्या सनलाइट बेस म्हणजे सूर्यप्रकाशाच्या किरणेवर काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. सोलार एनर्जीवर काय होतं, ते सेल्स काय करतात, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात, प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर द एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर द कुकिंग, डिस्टिलेशन ऑफ अ वॉटर. म्हणजेच की तुम्ही सूर्यप्रकाशाच्या किरणेवरती, त्या एनर्जीवरती तुम्ही कुकिंग करू शकता. त्यालाच आपण सूर्यचूल म्हणतो. म्हणजे आधीच्या गावांमध्ये सूर्यप्रकाशावरती काही चुली चालत होत्या, ज्याच्या थ्रू तुम्ही कुकिंग करू शकत होता. त्याच्यानंतर पाणी तापवणे असू दे, हे सगळ्या गोष्टी आपण सूर्यप्रकाशाच्या एनर्जीवर सुद्धा करू शकतो, सोलार एनर्जीवर सुद्धा करू शकतो.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड आहे वाइंड एनर्जी. वाइंड एनर्जी मध्ये आपण द काइंड ऑफ एनर्जी इज जनरेटेड बाय harnessing of a power of the wind and mostly used to operating water pumps for the irrigation of a purpose. म्हणजेच जसं की तुम्हाला हेरिनेसिंग पॉवर जर जनरेट करायची असेल म्हणजे विंड थ्रू, म्हणजे जे काय आपलं हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपल्याला पवनचक्क्यांचा जास्तीत जास्त वापर होतो. त्यांचे जे काय पाती आहेत ते काय करतात, वाऱ्याच्या वेगावर म्हणजेच आपल्या जे काय वाहते वारे आहे त्याच्या वेगावरती काय होते, इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेट होते. जी वॉटर पंप त्याच्या थ्रू सुद्धा आपण काय करू शकतो. हे एक पर्पज आहे जे इलेक्ट्रिसिटी काय करतं, जनरेट करतं. त्याच्यानंतर विंड पॉवर एनर्जीज आहेत त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, ह्या एनर्जीज डेव्हलप करू शकतो. तर इंडिया स्टँड्स ॲज अ सेकंड लार्जेस्ट कंट्री इन जनरेटिंग अ विंड पॉवर. म्हणजेच पवनचक्क्या थ्रू जी एनर्जी आपण जनरेट करतो वाऱ्याच्या वेगावरती, तर त्याच्यामध्ये आपल्या इंडियाचा हा सेकंड लार्जेस्ट कंट्री आहे जी काय करते, इंडिया डेव्हलप करत आहे, विंड एनर्जी यूज करत आहे आणि एनर्जी जनरेट करत आहे, विंड एनर्जी पॉवर जनरेट करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे थर्ड वन आहे एनर्जी आपल्या ह्याच्यामधलं नॉन कन्व्हेन्शनल मधलं. थर्ड वन आहे टायडल एनर्जी, ज्याच्यामध्ये द एनर्जी दॅट जनरेट बाय एक्सप्लोटिंग द टायडल वेव्स ऑफ द सी इन ॲज नोन ॲज टायडल एनर्जी. टायडल एनर्जीज म्हणजेच काय, तर टायडल एनर्जीज म्हणजेच काय की समुद्राच्या लाटांपासून म्हणजे सी पासून, समुद्रांच्या लाटांपासून जी वेव्स तयार होतात, जी एनर्जी तयार होते त्याला आपण टायडल एनर्जी असं म्हणतो. द सोर्स इज yet टू बी tapped due to the lack of a cost effective टेक्निक. म्हणजेच याची कॉस्ट जी आहे जनरेशनची ती जास्त आहे, कारण ज्या लाटा आहेत समुद्रांचे जे काही वेव्स आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात एनर्जी ही जनरेट होते आणि ही टेक्निक काय आहे, लॅक ऑफ कॉस्ट मध्ये आहे. मी एक ह्याचा टायडल एनर्जी कशी जनरेट होते याचा एक छोटासा व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो मी इथे प्ले करते आहे.
तर हे होतं आपला एक छोटासा व्हिडिओ जो की तुम्हाला डिस्प्ले केलेला होता स्क्रीनवरती, ज्याच्या थ्रू तुम्ही बघितला असाल की टायडल एनर्जी कशी जनरेट होते. त्या समुद्राच्या लाटा काय करत होत्या की त्या एनर्जीज काय करत होत्या, जनरेट करत होत्या. त्या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर झालं असेल. ठीक आहे. त्याच पद्धतीनं नेक्स्ट आहे, तर आता आपण काय बघणार आहे की कन्व्हेक्शनल वर्सेस नॉन कन्व्हेक्शनल, ज्याच्यामध्ये कन्व्हेक्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी आणि नॉन कन्व्हेक्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी काही डिफरन्स आहेत कन्व्हेक्शनल मध्ये आणि नॉन कन्व्हेक्शनल मध्ये. कन्व्हेक्शनल मध्ये these sources of energy are known as a non renewable resources. त्याच्याच उलट these sources of energy are also known as a renewable resources. त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन कन्व्हेक्शनल म्हणतो. म्हणजेच कन्व्हेक्शनल मध्ये नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत, म्हणजेच हे पुन्हा पुन्हा आपल्याला रिन्युएबल करता येत नाहीत. जसं की कोळसा असू दे, तुमचं इंधन असू दे, डिझेल असू दे, हे इलेक्ट्रिसिटी असू दे, हे इलेक्ट्रिसिटी नाही, हे सगळे काय झाले, नॉन रिन्युएबल मध्ये आले. म्हणजेच आपण हे काही पॉइंट डिस्कस केलेले आहेत. नॉन रिन्युएबल रिसोर्सेस हे काय झाले की तुमचे नॉन रिन्युएबल मध्ये येतात, आणि नॉन कन्व्हेक्शनल मध्ये काय आहे, रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. जसं की आत्ताच आपण डिस्कस केलं, सोलार एनर्जी असू दे, तुमची वाइंड एनर्जी असू दे, टायडल एनर्जी असू दे, हे काय झाले, हे जे रिसोर्सेस तुम्ही बघितला रिन्युएबल, हे आपल्याला पुन्हा पुन्हा जनरेट करता येतात, हे रिन्युएबल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिफरन्स आहे जो की कन्व्हेक्शनल मध्ये दे फाइंड बोथ कमर्शियल इंडस्ट्री पर्पज, आणि इकडे त्याच्याच उलट दे युज्ड टू अ हाऊस होल्डिंग पर्पज. म्हणजेच आता कन्व्हेक्शनल मध्ये कमर्शियल आणि इंडस्ट्री मध्ये तुम्ही दोन्ही ठिकाणी कन्व्हेक्शनल एनर्जीज रिसोर्सेस यूज करू शकता. म्हणजेच जसं की तुम्हाला आता इलेक्ट्रिसिटी हवी असेल, किंवा तुम्हाला एखादं डिझेल हवं असेल, किंवा कोणतीही जी नॉन रिन्युएबल रिसोर्सेस मधली जी एनर्जी आहे, जी तुम्ही इंडस्ट्रीसाठी सुद्धा यूज करता आहात आणि कमर्शियल साठी सुद्धा यूज करता आहात, हे दोन पर्पजेस आहेत तुम्ही कन्व्हेक्शनल एनर्जी हे करायचे. पण तुम्हाला तिथे इंडस्ट्रीमध्ये आणि कमर्शियल मध्ये ह्या ज्या एनर्जी तुम्ही यूज करता आहात, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस जे यूज करतात, हे तुम्हाला पे करून घ्यावे लागतात. म्हणजेच त्याचं तुम्हाला काहीतरी पे करावं लागतं आणि मग ते तुम्ही यूज करू शकता. तसंच आपल्या नॉन कन्व्हेक्शनल मध्ये हाऊस म्हणजे हाऊसिंग पर्पज साठी तुम्ही काय करू शकता, नॉन कन्व्हेक्शनल रिसोर्सेस यूज करू शकता, पण तिथे तुम्हाला पे करावं लागत नाही. ठीक आहे. हा मेजर डिफरन्स आहे या दोन्ही मधला. त्याच्यानंतर दे आर कन्सिडर टू बी वन ऑफ द रिझन ऑफ पॉप्युलेशन साठी, आणि त्याच्याच उलट इकडे दे आर नॉट रिस्पॉन्सिबल द कॉजेस ऑफ अ पॉप्युलेशन. म्हणजेच जर तुम्ही इथे बघितलं असेल की पॉप्युलेशन म्हणजे जास्तीत जास्त काय होतं की जे तुम्ही नॉन रिन्युएबल मध्ये जे रिसोर्सेस येतात त्यांचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे तर तुम्ही ते पे करून करताय, प्लस त्यामधून आता इंडस्ट्री फॉर एक्झाम्पल घ्या, इंडस्ट्रीमध्ये लागणारे जे तुमच्यासाठी इंधन आहेत, कोळसा आहे, ते यूज करून तुम्ही काय करता, काही केमिकल रिएक्शन्स करता, किंवा लागणारे जे पेट्रोलियम आहे त्याच्या थ्रू तुम्ही जे काही इंडस्ट्रीमध्ये डेव्हलप करता आहात, प्रोडक्ट जनरेट करता आहात, त्याच्यापासून जे होणारे अफेक्ट आहेत, जे जसं की तुम्ही गाड्यांमधून निघणारे जे धूर आहेत, वायू आहेत, हवेतले जे काही पॉप्युलेशन असू दे, पुन्हा त्याच्याबरोबर पाण्यामध्ये मिसळणारे जे केमिकल आहे, त्याच्या थ्रू होणारे जे वॉटर पॉप्युलेशन आहे, पोल्युशन आहे, हे सगळे काय होतात, रिझन्स बनतात पॉप्युलेशनचे. ठीक आहे. ज्यामुळे तुम्ही काय करता आहात, कन्व्हेक्शनल रिसोर्सेस जास्तीत जास्त प्रमाणे यूज केल्यामुळे हे रिझन्स बनतात त्याचे पॉप्युलेशनचे. पण याच्या बरोबर उलट नॉन कन्व्हेक्शनल रिसोर्सेस एनर्जी मध्ये दीज आर नॉट रिस्पॉन्सिबल टू कॉजेस ऑफ अ पॉप्युलेशन. म्हणजे जे तुम्ही रिन्युएबल रिसोर्सेस जे यूज करता, म्हणजे जसं की तुम्ही हाऊसिंग पर्पज साठी जे रिन्युएबल रिसोर्सेस जसं की लाकूड आहे तुमचं चुलीसाठी यूज करता, कोळसा असू दे, पुन्हा त्याच्यानंतर तुमचं रिन्युएबल मध्ये येणारं एनर्जी असू दे, पण ह्याच्यापासून तुमचं काय होत नाही, हे हे एक रिझन बनत नाही की तुमचं पॉप्युलेशन जनरेट करायचं.
ठीक आहे. नॉट रिस्पॉन्सिबल, हे रिस्पॉन्सिबलच नाहीये पॉप्युलेशन जनरेट करायचं, हे रिझनच नाहीये. आणि कमी जरी झालं, ह्यातून काही जरी पॉप्युलेशन होत असेल, शक्यतो होत नाही तरी सुद्धा झालं तरी तुमचं काही प्रमाणातच काय होतं, पॉप्युलेशन जनरेट होतं. ठीक आहे. हा बिग डिफरन्स आहे तुमच्या नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस मध्ये आणि कन्व्हेन्शनल रिसोर्सेस मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ पॉइंट आहे, काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत जे आहेत कोळसा आहे, फ्यूल आहे, फॉल्स आहे. 2 एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर हे होते कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी मधले. त्याच्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी मधले जे आहेत काही एक्झाम्पल्स जे आहेत न्यूक्लिअर एनर्जी, सोलार एनर्जी, वाइंड एनर्जी आता बघितल्याप्रमाणे, टायडल एनर्जी, हे सगळे कशामध्ये येतात तर नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस मध्ये येतात. ठीक आहे. तर आता ह्यामध्ये हे काही एक्झाम्पल होते जे आहेत कन्व्हेन्शनलचे आणि नॉन कन्व्हेन्शनलचे. हे पॉइंट होते आपण डिस्कस केलेले जे आहेत कन्व्हेन्शनल वर्सेस नॉन कन्व्हेन्शनल. म्हणजे सगळ्यात जरी तुम्ही कम्पेअर करायला गेलात तर बेटर म्हणायला गेलात तर तुम्ही नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस जे आहेत, एनर्जी ज्या आहेत त्या सगळ्यात बेटर आहेत. त्याच्या थ्रू होणारं पॉप्युलेशन हे लो आहे, ते तुम्ही विकत घेऊन तुम्ही खर्च करू शकत नाही. ते आपल्याला ऑटोमॅटिकली आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये अवेलेबल आहे भरपूर प्रमाणात आणि ते रिन्युएबल असल्यामुळे पुन्हा पुन्हा जनरेट होत आहे. आणि तुम्ही त्याचा भरपूर वापर जरी केलात तरी सुद्धा काय होतं, तुम्हाला करता येतो वापर आणि प्लस तुम्हाला ते पे करावे लागत नाहीत. आणि त्याच्यापासून ते जरी यूज केला जास्तीत प्रमाणात तर तुमचं पॉप्युलेशनचं प्रमाण देखील कंट्रोलमध्ये राहतं. तेच वर्सेस जर तुम्ही कन्व्हेन्शनल रिसोर्सेस जर बघितला तर ते तुम्ही एकतर ते रिन्युएबल नाहीये, नॉन रिन्युएबल आहे. म्हणजेच त्याला जर रिन्युएबल करायचं असेल तर थाउजंड्स ऑफ इयर्स आपल्याला घालवावे लागतात. थाउजंड्स ऑफ इयर्स गेल्यानंतर आपल्याला ते काय होतात, रिन्युएबल होतात. आणि मग ते जर मिळाले तर ते काही तुमचे कमर्शियल मध्ये असू दे, इंडस्ट्रीमध्ये जे यूज होतात त्याच्या थ्रू होणार आणि पॉप्युलेशन असेल म्हणजे त्याचा तुम्ही यूज जास्त करणार, मग ते रिसोर्सेस कुठेतरी कमी पडणार. ते रिसोर्सेस चा जो मिळण्याचा उपलब्ध होण्याचा जो साठा आहे तो कमी कमी होत जाणार, तिथं प्रॉब्लेम होणार. त्याच्यानंतर ते यूज केल्यामुळे जे होणारे इफेक्ट आहेत, ते यूज केल्यामुळे जे पॉप्युलेशन घडतं ते हवेमध्ये असू दे, पाण्यामध्ये असू दे, हे ह्यांमध्ये होणारे जे काही पॉप्युलेशन घडतं तर ह्यामुळे काय होतंय की जास्तीत जास्त प्रमाणात काय होतंय, ह्यांचा यूज केल्यामुळं हे थोडस बेटर नाही आहे आपल्यासाठी. ह्याचा जितका कमी आपण यूज करेल तेवढंच चांगलं आहे. आणि हा होता आपला डिफरन्स कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल मध्ये. ठीक आहे. आता इथे हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे, संपलेला आहे. एनर्जी फॉर्म्स त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. हे लेक्चर आपण इथे स्टॉप करतोय. थँक्यू. आपण एकदा रिवाइज करूया ह्यामध्ये कोणते पॉइंट कव्हर केलेले आहेत, जे की होते 2.4 जो होता एनर्जी फॉर्म्स, त्याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण कन्व्हेन्शनल बघितलेला आहे, या लेक्चरमध्ये आपण नॉन कन्व्हेन्शनल डिस्कस केलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला 2.5 बघणार आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. इथे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.